नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 11 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोर्टामध्ये जानकीला असं काहीतरी बघायला दिलेलं असतं, त्यामुळे तर तिला चक्करच येते. त्यानंतर घरी ऐश्वर्या कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि ती म्हणत असते, त्या जानकीची चिंता कशाला करायची, लवकरात लवकर आपण प्रॉपर्टीची डील करून घेऊया. प्रॉपर्टी पेपर्स फक्त माझ्या नावावर आहेत. सारंग हे सगळं चुकून ऐकतो आणि त्यावेळी त्याला ऐश्वर्याचं सत्य समजतं. जानकीला सिटी हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं, तर सारंग मात्र धावत धावतच तिच्याकडे येतो आणि तो स्वतःला मारून घेत असतो. तर जानकी विचारते, काय करताय तुम्ही हे? तर सारंग जानकीला म्हणतो, वहिनी मी त्या ऐश्वर्याच्या नादी लागून आपलं घर तोडलं ग. तर जानकी त्याला म्हणते, जे तुटलंय ते जोडायचं. येत्या 15 दिवसात आपण ऐश्वर्यासोबत ऐश्वर्यासारखंच वागायचं. सारंग विचारतो, म्हणजे? जानकी म्हणते, म्हणजे आता डावपेच नाही तर युद्ध होणार. त्या तिघांची एकी होते, म्हणजेच आता सारंगची सुद्धा साथ ऐश्वर्या भेटणार नाहीये. आता हे कशा प्रकारे ऐश्वर्याला हरवतील, की ऐश्वर्याला आधीच समजेल सारंग तिच्या बाजूने नाहीये? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.